राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले। या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्तर दिले असून त्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की औद्योगिक न्यायालयातील याचिकेत आदेशित केलेल्यानुसार राज्य परिवहन महामंडळाला वेतन प्रदान अधिनियमन 1936 लागू होत असल्यामुळे त्यामधील प्रावधान अन्वये दरमहा 10 तारखेपर्यंत वेतन अदा करता येते असे त्यामध्ये नमूद असून त्यानुसार वेतन अदा करण्यात येते। राज्य शासनाने गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सदर थकबाकीबाबत महामंडळाने निर्णय घेण्याचे समितीने निर्देश दिले आहेत। त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्य परिवहन महामंडळ स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली। तसेच राज्य परिवहन महामंडळाने 2640 स्वमालकीची नवीन तयार बसेस महामंडळाच्या वाहन ताफ्यात जमा करण्याचे ठरवले असून मार्च 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या 500 वाहनांपैकी 204 वाहने प्राप्त झालेली असून विभागांना वाटप करण्यात आलेली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे PF आणि ग्रॅज्युएटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाला आणि उपदान निधी विश्वस्त मंडळाला 2214.47 कोटी अदा करणे बाकी आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना हक्काची रक्कम काढण्यास अडचणी निर्माण होत असल्याची बाब खरी आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी, विविध संघटनांनी निवेदन दिले असून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत। बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2020 रोजीच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करून वेतन निश्चिती केलेली आहे। तसेच 4 ऑक्टोबर 2023 रोजीच्या गठीत करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीचा दर इतरच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळ स्तरावर निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे।